देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाचे गोल्डन आय बॉय, सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या रेकॉर्डची बरोबरी केली. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेले 10 वर्ष म्हणजे 2014 ते 2024 पर्यंत हेच नाव चर्चेत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावरती ह्याही वेळेस भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने विश्वास दाखवला. आपण आज ह्याच भारतीय जनता पार्टीचे कणखर नेते आणि महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द जाणून घेऊया. मित्रांनो, जर देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकिर्दीबद्दल जर बोलायचं झालं तर फडणवीस हे गेले 30 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीमध्ये देवेंद्र फडणवीस हे तयार झाले. देवेंद्र फडणवीस हे वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी नागपूर महानगरपालिकेचे नगरसेवक झाले आणि तोही त्यांनी एक रेकॉर्ड केला की सर्वात तरुण नगरसेवक होण्याचा. त्यानंतर नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केली. तसं जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांना खूप मोठा राजकीय वारसा आहे, कारण देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे भारतीय जनता पार्टीकडून अनेक वर्ष विधान परिषदेमध्ये आमदार राहिले. गंगाधर फडणवीस यांच्या मृत्यूनंतर ह्या जागेवरती नितीन गडकरी हे भाजपकडून विधान परिषदेवरती गेले. गंगाधरराव फडणवीस यांचा मृत्यू झाला त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांचं वय अवघं 17 वर्ष होतं. हे देवेंद्र फडणवीस यांचे जशी वडील विधान परिषदेमध्ये होते तसं देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस या युती सरकारमध्ये म्हणजे 1995 ते 1999 या महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होत्या. हा झाला त्यांच्या फॅमिलीचा राजकीय आलेख. देवेंद्र फडणवीस हे 22व्या वर्षी नगरसेवक झाल्याच्या नंतर त्यांनी अजून एक विक्रम केला की नागपूरचं सर्वात तरुण महापौर होण्याचा. महापौर पदावरती न थांबता देवेंद्र फडणवीस यांनी 1999ला पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढली आणि ते 1999ला पहिल्याच प्रयत्नामध्ये आमदार झाले. 1999 ते 2024 सलग ते विधिमंडळामध्ये त्यांनी आमदार म्हणून काम केलं. त्यानंतर मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांच्या आयुष्यामध्ये एक मोठा टर्निंग पॉईंट आला, तो म्हणजे 2013 मध्ये देवेंद्र फडणवीस यांना भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्ष केलं. इकडे महाराष्ट्रामध्ये नेतृत्व बदल होत असताना तिकडे दिल्लीत सुद्धा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं वारं वाहू लागलं. ह्याच दरम्यान अडवाणी आणि वाजपेयी यांची भारतीय जनता पार्टी पूर्णपणे बदलून मोदीमय झाली होती आणि नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये ना भूतो ना भविष्य असा त्यांना माइंडेड भेटलं आणि नरेंद्र मोदी हे राजीव गांधी यांच्यानंतर पूर्ण बहुमत घेऊन सत्तेवरती आले. मोदी सत्तेवरती आल्याच्या नंतर नरेंद्र मोदी यांनी एक नवीन पॅटर्न चालू केला. त्यानंतरच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी जी डॉमिनेटिंग पॉलिटिक्स आहे ज्या राज्यामध्ये, ज्या जातीचं ज्या राजकीय राजकारणावरती प्रभाव आहे त्या जातीला डावलून पर्यायाने अल्पसंख्याक किंवा कमी संख्येमध्ये असणाऱ्या जातीच्या लोकांना राजकीय नेतृत्व किंवा राजकीय प्रतिनिधित्व देण्याचं काम हे नरेंद्र मोदी यांनी केलं. तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं तर हरियाणामध्ये नॉन जाट समाजातून येणारे, पंजाबी खत्री समाजामधून येणारे मनोहरलाल खट्टर यांना नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री केलं. त्यानंतर झारखंडमधून नॉन आदिवासी असणारे रघुवीर दास यांना भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्री केलं. त्यानंतर 2014च्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधिमंडळाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीला भरभरून यश मिळालं आणि याचा परिणाम असा झाला की जो पॅटर्न हरियाणा आणि झारखंडमध्ये भाजपने राबवला तोच पॅटर्न भाजपने महाराष्ट्रातसुद्धा राबवला आणि नॉन मराठा असणारे देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ पडली. म्हणजे 22व्या वर्षी नगरसेवक होणारा एक 22 वर्षाचा तरुण या राज्याचा मुख्यमंत्री झाला. देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय आलेख हा 2014 पर्यंत जसा उंचवत गेला तसा देवेंद्र फडणवीस यांना वारंवार टार्गेट करण्यासुद्धा प्रयत्न करण्यात आले, पण तरीसुद्धा एवढ्या स्वकीयांच्या किंवा विरोधकांच्या सर्व ह्या राजकारणाला ठामपणे उत्तर देत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ते ठाम राहिले आणि सलग तिसऱ्यांदा
म्हणजे हा एक रेकॉर्ड आहे की सलग तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस हे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. जर त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेमध्ये जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण हे लवकर सुरू झालं. म्हणजे 22व्या वर्षी ते नगरसेवक झाले, त्यानंतर महापौर झाले, त्यानंतर ते 99ला आमदार झाले, 2013ला तरुण वयात ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि त्यानंतर महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवला. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्येच भारतीय जनता पार्टीने आणखी एक विक्रम केला आणि तो विक्रम म्हणजे सलग तिसऱ्यांदा भाजपने महाराष्ट्रामध्ये 100पेक्षा जास्त जागा जिंकल्या. 2014ला भाजपने 119, 2019ला 105 आणि आता भारतीय जनता पार्टीने 132 जागा जिंकल्या. आणि त्याचं संपूर्ण क्रेडिट जसं भारतीय जनता पार्टीच्या पॉलिटिकल स्ट्रक्चरला किंवा त्यांची प्रचाराची जी यंत्रणा असते याला दिलं जातं, तेवढंच क्रेडिट हे देवेंद्र फडणवीस यांचं आहे. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळेस भाजपचा दारुण पराभव महाराष्ट्रामध्ये झाला, 23 वरून भाजप अवघ्या 9 जागेंवरती आलं, तर सर्वांनी खापर हे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती फोडलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारमधून बाहेर पडायची सुद्धा घोषणा केली होती, पण भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना असं करण्यापासून त्यांना टाळलं. आणि आज बघा, देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत.